अ, मुळात ही एका शिवसैनिकांची किंवा तिथल्या नागरिकांची फार सहज प्रतिक्रिया आहे. गेल्या 5-6 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने नितेश राणे असतील, निलेश राणे असतील किंवा नारायण राणे असतील, या तिघांनीही जे अत्यंत ताळतंत्र सोडून, पातळी सोडून ज्या पद्धतीची वक्तव्य सुरू केलेली आहेत, ती कुठल्याही समंजस, संयमी आणि सत्यनिष्ठ, न्यायप्रिय माणसाला पटणारी नाही आहेत. परंतु राज्यसभेची जागा मिळवण्यासाठी नारायण राणे यांनी सगळ्या प्रकारच्या पातळ्या सोडल्या आणि जाणीवपूर्वक 2 समाजात, 2 जाती, 2 धर्मात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीची वक्तव्य त्यांनी सुरू केली, ज्याचा परिणाम म्हणून आपण बघतोय की मराठा समुदायाबद्दल अत्यंत हिणकस पद्धतीची वक्तव्य किंवा मराठा आंदोलकांबद्दलची नारायण राणेंची वक्तव्य हे निश्चितपणे मराठा समुदायाला आवडलेली नाही आहेत. त्यामुळे ही प्रतिक्रिया फार सहज स्वाभाविक आहे. उलट मला असं वाटतंय की नितेश राणे, निलेश राणे किंवा नारायण राणे यांनी जर ही भाषा थांबवली नाही, तर जे गुहागरमध्ये घडलं ते कुठल्याही तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये त्यांच्यासोबत ही घटना घडू शकते. पण यासोबतच अजून एक गोष्ट महत्त्वाची, की ज्या पद्धतीचा तणाव नितेश राणे, निलेश राणे यांच्या संबंधाने सध्या आहे, तो तणाव पाहता जर त्यांच्या गाड्या आमचे नेते भास्कर जाधव साहेबांच्या ऑफिससमोरून जात असतील, तर तिथल्या पोलीस प्रशासनाने सुद्धा तेवढा पुरेसा बंदोबस्त ठेवायला हवा. मला असं वाटतं, की हे सगळं व्हायला एका अर्थाने पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणासुद्धा तितकाच कारणीभूत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.